जर तुम्हालाही डेव्हऑप्स इंजिनियर बनायचं असेल इन 2026 तर हा व्हिडिओ आहे तुमच्यासाठी. तर आज आपण बघणार आहोत रोड मॅप, ते पण 2026चा डेव्हऑप्स इंजिनियर कसं बनायचं, तेही मराठीमधून. तर मी तुम्हाला सांगितलं होतं माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये, आणि जर तुम्ही माझ्या कम्युनिटीतले मेंबर असाल तर तुम्हाला माहिती असेल की आपण मराठीमध्ये डेव्हऑप्स इंजिनियरची सिरीज चालू करत आहोत. जे डेव्हऑप्स इंजिनियरला लागणाऱ्या स्किल्स आहेत ते आपण मराठीमध्ये शिकणार आहोत. तर बऱ्याच लोकांना लँग्वेजेसचा खूप प्रॉब्लेम येतो. बरेचसे खूप सारे व्हिडिओज हिंदीमधून आहेत आणि इंग्लिशमधून आहेत. तर बऱ्याच आपल्या महाराष्ट्रीयन जे लोक आहेत त्यांना प्रॉब्लेम्स येतो ते समजायला, त्यांचे कन्सेप्ट क्लिअर होत नाहीत. तर आज आपण बघूया नेमकं डेव्हऑप्स इंजिनियर बनायचं असेल तर काय काय रोडमॅप आपण फॉलो केला पाहिजे, आणि 2026 मध्ये जर तुम्हाला ॲज अ डेव्हऑप्स इंजिनियर जॉब मिळवायचा असेल तर ते कशा पद्धतीने मिळवायचं हे मी तुम्हाला आज क्लिअर सांगणार आहे. तर त्याआधी आपण बघूयात की आपण कोण आहोत. तर मी आहे तुमची दिव्या सातपुते आणि आपण आहोत टी कोड 1122. जर तुम्ही माझ्या चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या मित्राला ज्याला मराठीमधून डेव्हऑप्स शिकायचंय. तर आपण बघूया डेव्हऑप्सला लागणारा रोडमॅप. तर बघा, आपण 4 फेजेसमध्ये डिवाइड करूया या गोष्टींना, ठीक आहे. तर फेज 1 असणार आहे, फेज 2 असणार आहे, फेज 3 असणार आहे आणि फेज 4 असणार आहे. तर या फेज 1, फेज 2, फेज 3, फेज 4 मध्ये काय शिकायचं आहे नेमकं. तर फेज हा तुमचा फाउंडेशन असतो. हा काय असतो, तुमचा फाउंडेशन असतो, जे की खूप महत्वाचा असतो हा पार्ट. आणि जे बेसिक फाउंडेशन आहे ते तुम्हाला खूप सारं क्लिअर करायचंय. तर त्यामध्ये येतं तुमची ऑपरेटिंग सिस्टम लिनक्स वरती तुमचा खूप चांगला हात पाहिजे. त्यानंतर येतं गिट आपण कशासाठी यूज करतो, तर व्हर्जन कंट्रोल सिस्टम आहे गिट वरती आपली सगळी प्रोसेस ट्रॅक होत असते. त्यामुळे आपल्याला गिट हे शिकायचं आहे. त्यानंतर गिटहब म्हणजे काय असतं, तर गिटहब मध्ये आपला पूर्ण कोड आपण स्टोअर करतो. तर स्टोरेज एक प्रकारचं व्हर्जन कंट्रोल स्टोरेज सिस्टम आहे, डिस्ट्रीब्युटेड सिस्टम आहे. त्यानंतर बॅच स्क्रिप्टिंग. आता आपल्याला जर टास्क ऑटोमेट करायचे असतील तर स्क्रिप्टिंग हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, आणि बऱ्याच कंपन्या जे आहेत ते स्क्रिप्टिंग विचारत असतात. त्यामुळे स्क्रिप्टिंग हा तुम्हाला आलीच पाहिजे. तर त्यानंतर जसं तुम्ही फेज 1 हा क्रॅक केला त्यानंतर तुम्ही जाता फेज 2 ला. आता फेज 2 मध्ये काय आहे, तर फेज 2 मध्ये डेव्हऑप्सचे जेवढे काही टूल्स आहेत ते तुम्हाला फेज 2 च्या ह्याच्यामध्ये शिकायचं आहे. तर आता डेव्हऑप्स मध्ये खूप मेन टूल्स जे आहे ज्यामध्ये आपण डॉकर आणि क्युबरनेटिजला मानतो. तर डॉकर कशासाठी आहे, तर डॉकर हे कंटेनरायझेशन ऍप्लिकेशन कंटेनराइज करण्यासाठी आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्या मागच्या काळात जर आपण गेलो, मागच्या काळात नाही की थोड्या वर्षा अगोदर जर आपण गेलो तर तिथे मोनोलिथिक आर्किटेक्चर वापरायचे, आणि त्यामध्ये प्रॉब्लेम असा यायचा की जर डेव्हलपर कोड करायचा तर त्या सिस्टममध्ये पायथन 3 जर इन्स्टॉल असेल आणि त्यांनी जर पास केला पुढे कोड टेस्टरला, आणि टेस्टरच्या लॅपटॉपमध्ये किंवा पीसीमध्ये जर पायथन 3 किंवा लागणाऱ्या डिपेंडन्सीज इन्स्टॉल नसतील तर ते ऍप्लिकेशन फाटायचं किंवा कोड फाटायचा. तर यामुळे काय होत होतं, बरेच वादविवाद होत होते डेव्हलपरच्या आणि ह्याच्यामध्ये टेस्टरमध्ये. तर कोलॅबरेशन बिलकुलच नव्हतं. त्यामुळे आपण काय केलं, डॉकर हे वापरलं. तर ही टेक्नॉलॉजी डॉकर हे त्याच्यासाठी आलं की ते काय करतं, एक डब्बा असतो कंटेनराइज करतं ऍप्लिकेशन. एक डब्बा कंटेनराइज म्हणजे कंटेनर म्हणजे एक डब्बा, ठीक आहे. त्या डब्यामध्ये आपण काय करतो, सगळ्या सपोज आपला कोड पायथन 3 मध्ये आहे तर सगळ्या डिपेंडन्सी लागणाऱ्या डिपेंडन्सीज सगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस ऑल एकाच डब्यामध्ये आपण स्टोअर करतो आणि तोच डब्बा आपण फिरवतो, राईट. तर तोच डब्बा जर फिरवला की टेस्टर जो आहे तो ऑटोमॅटिकली त्याच्या सिस्टमवरती ते चालून जाईल, म्हणजे कोड फाटणार नाही आणि कोलॅबरेशन होईल. तर त्यासाठी आपण कंटेनराइज करण्यासाठी डॉकर हे वापरतो. आता त्यानंतर येतो कुबरनेटिज. आता क्युबरनेटिज आपण का वापरतो, क्युबरनेटिज मध्ये जे फीचर्स आहेत ना ते आपल्याला लागणारे आहेत. जसं की आता स्केलिंग झालं, स्केल आउट झालं. सपोज एखादी फ्लिपकार्टची वेबसाईट आहे, फ्लिपकार्टच्या वेबसाईटवरती बऱ्याचदा सॅटर्डे संडेला खूप गर्दी येते, राईट. त्यामुळे जास्त लोक हिट करतात वेबसाईटला. तर आता रिस्पॉन्स जर ट्रॅफिक जर जास्त आलं तर स्केल व्हायला पाहिजे किंवा स्केल डाऊन व्हायला पाहिजे. तर त्यासाठी क्युबरनेटिज वापरतो. क्युबरनेटिज हे ऑर्केस्ट्रेशन मॅनेजमेंट टूल आहे. तर त्यासाठी आपण क्युबरनेटिज शिकायला पाहिजे.
त्यानंतर आपण वेब सर्व्हर्स घेणार आहोत, जसं की इंजिनिक्स आहे, टॉमकॅट आहे, अपाचे 2 आहे, असे बरेच वेब सर्व्हर्स आहेत. आता वेब सर्व्हर्स म्हणजे काय? तर वेब सर्व्हर्स म्हणजे जसं की आता तुमचं ॲप्लिकेशन आहे जावाचं आणि तुमची एखादी जावाची वॉर आहे आणि ती तुम्हाला डिप्लॉय करायची आहे, तर तुम्ही वेब सर्व्हर थ्रू डिप्लॉय करता. ते तुम्हाला डायरेक्टली इंटरनेटवर ॲक्सेसेबल होईल. किंवा इंजिनिक्स जे आहे ते रिव्हर्स प्रॉक्सीसाठी बऱ्याचदा वापरतात. तर असे वेब सर्व्हर्स आहेत, ते पण येणं खूप गरजेचं आहे. मग तुम्ही फेज 2 ही क्रॅक करता तेव्हा तुम्ही फेज 3 कडे वळता. आता फेज 3 मध्ये तुम्हाला नक्की काय करायचंय, तर अँसिबल अँसिबल, टॅराफॉर्म, प्रॉमेथियस, ग्राफाना असे टूल्स तुम्हाला शिकायचं. आता हे अँसिबल कशासाठी वापरतात, तर कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूलसाठी आहे. तर थोडक्यात जर मी तुम्हाला सांगायचं म्हटलं, जर तुमच्या समोर एक मशीन असेल सपोज आणि एक मशीन असेल आणि आज तुम्हाला टास्क मिळाला की एका मशीनवरती मला जावा इन्स्टॉल करून पाहिजे, तर तुम्ही ते इझिली करू शकता, राईट. पण आता इन केस इन फ्युचरमध्ये तुम्हाला सांगितलंय की 100 मशीन्स आहेत तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये आणि त्या 100 मशीनवरती तुम्हाला काय करायचंय, एक जावाचं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायचंय. तर आता ते तुम्ही कसं पद्धतीने करणार, प्रत्येक मशीनवर जाऊन इन्स्टॉलेशन मारणार, राईट. तर त्यामुळे टाइम कन्झ्युम आणि बऱ्याच गोष्टी आहेत. तर हे आपण टाइम वाचवण्यासाठी वगैरे काय करतो की त्या अँसिबल थ्रू 100 मशीनना आपण एकाच मशीनला कनेक्ट करतो आणि ज्या तुमची जी मेन मशीन आहे त्याच्यावर जर तुम्ही जावा इन्स्टॉल केलंय, तर पुढच्या 100 मशीनवरती तुमचा ऑटोमॅटिकली अँसिबल थ्रू जावा इन्स्टॉल होतो. तर बेसिकली सांगण्याचं कारण हे की कॉन्फिगरेशन मॅनेजमेंट टूल आहे अँसिबल, ते तुम्हाला आलं पाहिजे आणि बऱ्याच कंपन्या अँसिबल वापरतात, त्यामुळे तुम्हाला ते विचारतात. त्यानंतर येतं टॅराफॉर्म. आता टॅराफॉर्म कशासाठी आहे, तर टॅराफॉर्म पण इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट टूल आहे. तर जसं तुम्हाला सांगितलंय की जसं मी तुम्हाला आत्ता सांगितलं की सपोज अँसिबल थ्रू आपण जावा इन्स्टॉल किंवा कुठलेही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करतो, तर टॅराफॉर्म थ्रू आपण काय करतो, जर तुम्हाला इन फ्युचरमध्ये ऑर्गनायझेशनमध्ये असा टास्क मिळाला की तुम्हाला 100 VMs बनवायचे, तर त्यासाठी आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट टूल हे कामाला येतं, म्हणजेच टॅराफॉर्म. आणि बऱ्याच कंपन्या, मोस्ट ऑफ दी कंपन्या टॅराफॉर्मला खूप विचारतात, कारण की आजच्या टायमिंगमध्ये टॅराफॉर्म आणि क्युबरनेटिस हे 2 टूल खूप जास्त इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचे मानले जातात. तर त्यानंतर आपण शिकणार आहोत प्रोमेथियस आणि ग्राफाना. आता प्रोमेथियस आणि ग्राफाना कशासाठी यूज होतं, तर मॉनिटरिंगसाठी. कंटिन्युअस जर तुम्हाला एखाद्या सर्व्हरवर मॉनिटरिंग करायचंय, त्याची CPU, मेमरी, ऑल युटिलायझेशन सगळं 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 तुम्हाला मॉनिटर करायचंय, तर प्रोमेथियस हे कामी येतं. प्रोमेथियस थ्रू आपण मॅट्रिक्स गोळा करून आपण ते मॉनिटरिंग करू शकतो. आणि ग्राफाना जे आहे ते एक डॅशबोर्ड टूल आहे, जे डॅशबोर्ड आपल्याला व्हिज्युअल करतं. म्हणजे तुम्हाला एक GUI दिसणार ग्राफाना थ्रू की CPU ची रेंज तुमची किती चालली आहे किंवा मेमरी किती आहे, हे तुम्हाला खूप छान पद्धतीने एक डॅशबोर्ड प्रोव्हाइड करतं, जे की ग्राफाना आहे. फेज नंबर 4 मध्ये आपल्याला कम्युनिकेशन स्किल्स, त्यानंतर सॉफ्ट स्किल्स, आपले इंटरव्ह्यूची क्वेश्चन्सची तयारी किंवा जे तुमचं बिहेवियर असेल किंवा करिअर ॲसिलेटर, ह्या सगळ्या गोष्टी आपण फेज 4 मध्ये शिकणार आहोत. तर आता मित्रांनो, जर तुम्हाला डेव्हऑप्स 2026 मध्ये डेव्हऑप्स इंजिनियर म्हणून जॉब करायचा आहे, तर ह्या गोष्टी येणं खूप महत्त्वाचं आहे आणि यासाठी तुम्हाला प्रॉपर टाइम देणं खूप महत्त्वाचं आहे. तर मी आजच्या फ्रेशर्सला हेच सांगू इच्छिते की जर तुम्ही डेव्हऑप्सची तयारी करत असाल ना, तर तुम्ही बेसिक तुमचं फंडामेंटल्स जे आहे ते तुमचं स्ट्रॉंग करा आणि जास्तीत जास्त तुम्ही टूल्सवर प्रोजेक्ट्स बनवा. जेव्हा तुम्ही हे सगळं गो थ्रू करता आणि जेव्हा तुम्ही हे सगळं शिकता, त्यानंतर तुम्ही प्रोजेक्ट बनवायला घ्या आणि खूप सारे प्रोजेक्ट्स बनवून लिंक्डइनवरती पोस्ट करा किंवा तुमच्या कनेक्शन्सला सांगा. अशा पद्धतीने तुम्ही जॉब मिळवू शकता. तर आजचा व्हिडिओ मे बी तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका आणि जरी काही प्रॉब्लेम आला असेल तर माझ्याशी रीच आउट करा. माझं इंस्टाग्रामवरती पण अकाउंट आहे, तुम्ही तिथे पण फॉलो करू शकता आणि माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो आणि सबस्क्राईब करून ठेवा आणि शेअर करून ठेवा. तर थँक्यू सो मच. मी आहे तुमची दिव्या सातपुते.